सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज. नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील ब्राह्मणगाव इथं नूतन इंग्लिश स्कूलमध्ये बालिका दिन आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका रेणुका मस्के या होत्या, तर व्यासपीठावर मुख्याध्यापक SM पवार आणि पर्यवेक्षक GL आहिरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता बच्छाव यांनी केलं. कार्यक्रमात शिक्षक मनोगत आणि गीत गायन अरुणा नेतकर व VK काकडे सर यांनी केलं. इयत्ता 5वीच्या विद्यार्थिनींनी अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित नाटिका सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली. अध्यक्षीय भाषणात रेणुका मस्के यांनी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा आदर्श घेऊन बालिकांच्या शिक्षणाचं महत्त्व विशद केलं, तर मुख्याध्यापक SM पवार यांनी सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचा समारोप राजेंद्र बच्छाव यांनी आभार प्रदर्शन करून केला. या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसंच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 1831 मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. बालिका दिन हा मुलींना विचारांना उजाळा देण्यासाठी तसेच मुलींचं शिक्षण प्रगतीसाठी कार्य करण्याचा दिवस आहे. त्यासाठी हा बालिका दिवस हा साजरा केला जातो. तसेच हा दिवस महिला शिक्षण दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाकडून 1955 पासून हा दिवस बालिका दिवस म्हणून साजरा करण्यासाठी घोषित करण्यात आला. सावित्रीबाई भारतातील पहिल्या महिला शिक्षिका तर ठरल्याच, पण त्या आदर्श सेविका सुद्धा ठरल्या. त्यांनी सावित्रीबाई यांनी म्हणजे शिक्षणाची गंगोत्री असे सुद्धा त्यांना म्हटले जाते. त्यांनी शिक्षणाचा, महिला शिक्षणाचा पहिला पाया आपल्या भारतामध्ये रोवला. सगळ्यात महत्त्वाचं, त्यांना भारतीय स्त्री वादाची जननी असे सुद्धा म्हटले जाते. या दिवशी मुलीच्या शिक्षणाचा आणि त्यांच्या सक्षमीकरणाचा संदेश समाजात पोहोचवण्यासाठी त्यांनी महत्त्वाचे कार्य केले. त्यांनी मुलीच्या शिक्षणासाठी आणि त्यांचे पती महात्मा फुले यांना बरोबरीला घेऊन 1848 मध्ये पुण्यामध्ये पहिली शाळा सुद्धा सुरू केली. त्यांना अनेक समाजाकडून अडचणी सुद्धा सोसाव्या लागल्या, पण त्या कोणत्याही अडचणींना घाबरल्या नाही आणि त्यांनी महिला शिक्षणासाठी संधी उपलब्ध केली. सगळ्यात महत्त्वाचं, त्यांच्या कार्यातून त्यांनी स्त्री शिक्षणाला नवीन दिशा सुद्धा दिली. त्यांना स्त्रियांना आत्मसन्मान वाढवण्यासाठी, आत्मनिर्भरतेसाठी त्यांनी मार्ग सुद्धा दाखवला. बालिका दिन साजरा करण्यासाठी आपला एकच उद्देश आहे की त्याच्यामध्ये शिक्षणाचा प्रचार केला जातो, त्याच्यानंतर स्त्री सक्षमीकरण करणे. डॉक्टर तुकाराम गवळी, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, बागलाण.